महाराष्ट्रातील प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिर हे 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे। लाखो भाविक दरवर्षी येथे जातात। मात्र सध्या तुळजापूरच्या भवानी मंदिर संस्थानाचा एक निर्णय वादग्रस्त ठरताना दिसत आहे। त्यामुळे भाविक प्रचंड संतापले आहेत। आता पिंपरी चिंचवड येथील भाविक सूरज टिंगरे यांच्यासोबत तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवी मंदिरात घडलेला प्रकार सध्या भाविकांमध्ये तीव्र संताप निर्माण करणारा ठरत आहे। देवीच्या दर्शनासाठी श्रद्धेने आलेल्या टिंगरे यांची सुमारे 1 तोळ्याची सोन्याची अंगठी चुकून दानपेटीत पडली आणि त्यानंतर सुरू झालेला न्यायासाठीचा संघर्ष आजही अनुत्तरित आहे। पिंपरीचे भाविक सूरज टिंगरे हे दर्शनासाठी तुळजापूर येथे आले होते। दर्शनावेळी दानपेटीत पैसे टाकताना हातातील सोन्याची अंगठी थेट दानपेटीत पडल्याचे टिंगरे यांच्या लक्षात आले। अंगठी दानपेटीत पडल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ मंदिर प्रशासनासाठी संपर्क साधला। कोणत्या दानपेटीत, कोणत्या दिवशी व कोणत्या वेळी अंगठी पडली याची सविस्तर माहिती त्यांनी दिली। संबंधित अंगठीचा फोटो प्रशासनाकडे सादर करण्यात आला। इतकेच नव्हे तर त्या सत्यता पडताळून अंगठी परत मिळावी यासाठी मंदिर संस्थानाकडे त्यांनी लेखी अर्जही दाखल केला। परंतु 2 महिने उलटूनही अंगठी परत मिळण्याऐवजी मंदिर संस्थानाने त्यांचा अर्ज थेट निकाली काढत धक्कादायक भूमिका घेतली। मंदिर संस्थानाच्या ठरावानुसार दानपेटीत पडलेली कोणतीही वस्तू ती चुकून पडलेली असेल तरी परत करता येणार नाही असे लेखी उत्तर सूरज टिंगरे यांना देण्यात आलेले आहे। या निर्णयाने टिंगरे यांना मानसिक धक्का बसला असून श्रद्धेच्या ठिकाणीच आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे। या प्रकरणामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। दानपेटी हे श्रद्धेचे प्रतीक असले तरी चुकून पडलेली मौल्यवान वस्तू परत न देणे हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप होत आहे। तुळजाभवानी देवीच्या दरबारात श्रद्धेने येणाऱ्या भाविकांवर अशा प्रकारचे संकट ओढवणे हे देवस्थानाच्या प्रतिमेला धक्का देणारे असल्याचे मत व्यक्त होत आहे।